सकाळची तर सगळी कामे आवरली होती आणि तोपर्यंत हे पण उठून आले होते आणि कान्हा आणि आजी दोघेही गेले होते आंब्यांची पाहणी करायला। आजूबाजूचे वातावरण, बाहेरचा निसर्ग हे सगळं बघून ना बाळांची ओव्हरऑल ग्रोथ ही चांगली होत असते। त्यामुळे ना आम्ही कान्हाला अधूनमधून असं बाहेर फिरवत असतो। आंब्यांची पाहणी करून हातपाय धुवून कान्हा पप्पाला आणि काकाला घेऊन लगेच निघाला मंदिराकडे जाण्यासाठी। पप्पाला आणि काकाला सुट्टी होती तर ते दोघे कान्हाला आमच्या गावातल्या मारुती मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेले होते। कान्हाची ही पहिलीच बाईक राईड होती। मंदिर आमच्या घरापासून थोडंसं दूर आहे। जाईपर्यंत कान्हानी मस्त आजूबाजूला सगळं बघून घेतलं। नवीन जागेवर गेल्यानंतर कान्हाना थोडासा रडायला लागतो। त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लगेच थोडे चेंज व्हायला लागते। त्यामुळे पप्पांनी त्याला मंदिरातील घंटी वाजून शांत केलं आणि घरी आले। घरी आल्या कान्हाला भूक लागली होती तर मी मस्त त्याला नाचणीची पेज बनवून ठेवली होती ती खाऊ घातली। आणि आज कान्हाला आम्ही ना पप्पांचा टी शर्ट घालून बघितला होता। कान्हा या टी शर्ट मध्ये इतका सुंदर दिसत होता की बस। त्यानंतर कान्हाने छान झोप घेतली आणि उठल्या उठल्या पप्पांसंगे तो मस्ती करायला लागला। तर असा होता आजचा कान्हाचा आणि आमचा दिवस। चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।